नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आजार डोकं वर काढतात ते म्हणजे डेंग्यू आहे, मलेरिया आहे, लेप्टोस्पायरोसिस आहे। त्याच्यामध्ये डेंग्यू हा आजार जो आहे आणि मलेरिया सुद्धा तो मॉस्किटो बाईट मच्छरांमुळे होणारा आजार आहे। पण डेंग्यूमध्ये काहीतरी परिस्थिती वेगळी असते थोडीशी, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, फास्ट पटकन पेशंटला डिहायड्रेशन होतं, कधी कधी पेशंटच्या शरीरामधील पाण्याची पातळी क्षारांचं प्रमाण हे कमी व्हायला लागतं। त्याचबरोबर प्लेटलेट्स म्हणजे रक्त गोठवणाऱ्या पेशी सुद्धा पटकन कमी व्हायला लागतात। नॉर्मली शरीराला गरज असते प्लेटलेटची ती 1.5 लाखापर्यंत, पण डेंग्यू या आजारामध्ये काय होतं की प्लेटलेट्स फास्ट पटकन कमी होतात, अगदी 10,000पर्यंत सुद्धा जाऊ शकतात। आणि अशा वेळेला काय होतं की कधी कधी शरीरामधून म्हणजे तोंडामधून, थुंकीमधून, नाकामधून लघवी संडासवाटे रक्त जायला लागतं। तर त्यावेळेला पेशंटला ॲडमिट करावं लागतं, हॉस्पिटलाइज करावं लागतं आणि काही वेळेला जसं रक्त चढवलं जातं तसं प्लेटलेट्सही चढवावे लागतात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर कधीही डेंग्यूचं इन्फेक्शन झालं आणि प्लेटलेट्स जर फास्ट कमी होत असतील तर अशा वेळेला तुम्ही नॅचरली नैसर्गिकरित्या खाण्यापिण्यामधून कसं प्लेटलेट वाढवाल हे आज आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। आता डेंग्यूमध्ये तुम्हाला पहिली गोष्ट डिहायड्रेशन होऊन द्यायचं नाही आहे। शरीरातील पाण्याचं प्रमाण हे नॉर्मल राहणं गरजेचं आहे, त्याच्याबरोबर क्षारांचं प्रमाण सुद्धा नॉर्मल राहणं गरजेचं आहे। आता गरज आहे ती विटॅमिन्सची। कोणकोणते विटॅमिन? तर विटॅमिन B12, विटॅमिन A, विटॅमिन D, विटॅमिन C आणि विटॅमिन K। त्याच्याबरोबरच आयर्न आणि फोलेट यांची शरीराला गरज असते, ज्याच्यामुळे प्लेटलेट जे आहे ते फास्ट पटकन वाढू शकतात। आता तुम्ही कोणत्या गोष्टी खाऊ शकता ज्याच्यामुळे हे विटॅमिन्स ही जीवनसत्व तुम्हाला मिळतील? तर नंबर 1 आहे पपई। पपईमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅरोटीन, विटॅमिन A आणि विटॅमिन C असतं, जे इम्युनिटी बूस्टर, शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी बरोबरच तुम्हाला प्लेटलेट वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेल। नंबर 2 आहे खजूर। खजूरमध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न असतं, जे रक्त वाढवण्यासाठी, प्लेटलेट वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। नंबर 3 आहे किवी। किवीमध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन C असतं, त्याच्याबरोबरच विटॅमिन E आणि विटॅमिन K सुद्धा असतं, ज्याच्यामुळे तुम्हाला इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आणि व्हायरसची फाईट करण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे। नंतर आहे डाळिंब। डाळिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात फ्लेव्हेनॉइड्स आहेत, आयर्न आहे, त्याच्याबरोबरच विटॅमिन्स आहेत। तर ते जे आहे डाळिंबामुळे सुद्धा त्याच्याबरोबरच अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे डाळिंब, त्याच्यामुळे व्हायरसची फाईट करण्यासाठी सुद्धा डाळिंब अतिशय उपयुक्त आहे आणि त्याच्याबरोबरच आहे प्लेटलेट वाढवण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे। नंतर आहे पेरू। पेरूमध्ये सुद्धा विटॅमिन C खूप जास्त प्रमाणात असतं, तर त्याच्यामुळे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी सुद्धा पेरू हे अतिशय उपयुक्त आहे। त्याच्यानंतर आहे ॲप्रिकॉट। ॲप्रिकॉटमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात आयर्न असतं, तर डेंग्यूच्या काळात नक्की तुम्ही ॲप्रिकॉट हे फळ खाऊ शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आयर्न मिळेल आणि त्याच्यामुळे प्लेटलेट्स वाढवण्यासाठी अतिशय मदत होईल। त्याच्यानंतर आहे विटॅमिन A। तुम्हाला कशातून मिळेल? तर गाजर आहे, रताळी आहे आणि मी जसं सांगितलं पपई आहे, त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात मिळेल। त्याच्यानंतर विटॅमिन C तुम्हाला नॅचरली संत्री आहे, ब्रोकोली आहे, पालक आहे, स्ट्रॉबेरी आहे, याच्यातून विटॅमिन C जास्त प्रमाणात मिळेल। त्याच्याबरोबर विटॅमिन D साठी सूर्यप्रकाश गरजेचा आहे आणि त्याच्याबरोबरच डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ तुम्ही घेऊ शकताय। त्याच्यानंतर विटॅमिन K साठी हिरव्या पालेभाज्या, त्याच्यामध्ये पालक, ब्रोकोली, लेट्यूस आणि अंड्याचा पिवळा बलक, ज्याच्यामधून तुम्हाला विटॅमिन K जास्त प्रमाणात मिळेल। आणि विटॅमिन B12 हे मिळवण्यासाठी तुम्हाला चिकन, अंडी, सी फूड आहे, त्याच्याबरोबर हिरव्या पालेभाज्या आहेत आणि दूध आणि दुधाचे पदार्थ जे आहेत त्याच्यामधून तुम्हाला विटॅमिन B12 जे आहे ते खूप जास्त प्रमाणात मिळणार आहे। तर ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही जर डेंग्यूचं इन्फेक्शन झाल्या, जरी तुमचे प्लेटलेट्स नॉर्मल राहत असले तरी नक्की यांचं सेवन जरूर करा, ज्याच्यामुळे तुमचे शरीरातील प्लेटलेट्स नॉर्मल राहतीलच आणि ते कमी नक्कीच होणार नाही आणि पुढे होणारा धोका जो आहे तो नक्की टळू शकतो। सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। स्टे सेफ, स्टे हेल्दी। थँक्यू।